अधिक मास महात्म्य अध्याय 17. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. जय जय जिरगुराया अनाथनाथा प्राणसखया दुर्धर हे तुझी माया निवारी भाया पासुनी नेतव अत्यंत दीन पदरी नसे काही धन जेणे घडे दान पुण्य हेतू न घडे दान सर्वता परिविश्वास बैसला ऐके ठाई नाम विन सार्थक नसे काही म्हणून बोलत्या प्रकारे पाहि नाम हृदय वसते चक्र दुच्चरित येन हरी रित्यक्षर द्वयम बुद्ध परिकरस्तेन मोक्षाय गमन प्रती त्या लागे नाही हेत धरिला दुसरा ही वाक्य आधार ऐकिला नारदापती अनुवादला जय जनार्दन रूपे नाह वासमी वैकुंठे योगी नारदये रवो मदक्ता यत्र गायत्री तत्र तिष्ठामी नारद ऐसे अभ्यास वचने विश्वास धरिला जीव प्राणे कथा कुशलता काही नेणे आणि कनेने साधन आता कळे तैसे करी तारी अथवा मारी उचित येईल ते करी अयोध्या पूर्वासिया ऐका श्रोते हो सादर मल महात्माचा विस्तार कथा भागा पूर्व फार लक्ष्मी नारायण संवाद श्री भगवान वाच शृणु देवी प्रवक्ष्यामि कथामाश्चर्यकारिणी मलिमुच्च मासस्य कृतस्नानत्रयस्य लक्ष्मी ते वेद जनार्दन मलमासी करिता स्नान परिदिनत्रय करिता जान तेही महिमाना उधारा जया ते शक्ती नाही शरीरे स्नान करिता एकमास वरी तया नेत्री रार बरविया परी स्नान विधी सारी जे तरी विषयीचा इतिहास अवधारी जे सावकाश श्रवण करिता विशेष साधे यश तया ते पूर्वी दक्षिण दिशे पवित्र प्रतिष्ठान पुण्यक्षेत्र गंगा प्रवाह विचित्र ब्रह्मन वर्णी सुपात्रपये ब्रह्मन वृंदाचा समुदाव ठाई ठाई वेद घोष पहा हो चारी वर्ण स्वधर्म पहा हो यथाचारे वर्तती तटकर्मी रत ब्राह्मण अध्ययन अध्यापन समयी अतिथी आलिया जाण देती भोजन यथासुखी श्रुती स्मृती पुराणे घरोघरी हरी कीर्तने वेद घोष पारायणे सदा सर्वदा सारखी तव तया नगरी एक ब्राह्मण धर्म शर्मा नामाभिधान सदाचारी सुख संपन्न सर्वज्ञ दयाळू तो तयाची स्त्री परमपती व्रता काशी नामे साध्वी विख्याता एकोमय वर्तती उभयंता वृद्ध अवस्था दोघा ते पोटी संतान नसे काही परी विद्या बळे मान्यता होई विशेष भाव सर्वा ठाई पूजा सनी श्रेष्ठता उभयता समान वयस तव पातळी अमळ मास गौतमी तटी स्नानास नारी नर समस्त जाताती ऐसे वर्तता ते अवसरी विप्र स्त्रियेने देखील नेत्री मना म्हणजे विचार करी म्हणे कवन परी करावी जन जाताती स्नानासी आचरताती पुण्यचरणासी शक्ती नाही माझ्या शरीराशी कवन उपायासी करू आता ऐशी चित्ता करिता हृदयात तव पती पातला ग्रहात येरी पुसतसे वृत्तांत खेदविताजी काही येरू म्हणे स्वामी राजा व्रथा जन्म हा पै माझा नेम धर्म तपोजा अदोक्ष जाणे नेमी मलमास तो पुण्य गळा स्नाना ते जाती विप्रमेळा स्त्री बाळ वृद्ध सकळा करीती सोहळा उपचारे ते दोखवण माझे जीवी चित्ती वाटत असे हृदयी परी शरीरी शक्ती नाही या लागी पाही उद्विग्नमी ऐकुनी स्त्रियेचे उत्तर कृपेने द्रवले विप्रांतर काय बोले प्रत्युत्तर ते साचार परिशीचे धन्य ते उभयता पवित्र तयाचे दर्शनी पवित्र गाव नाही तरी चित्र विचित्र स्त्री पुरुष चरित्र अवधारा स्त्रिया आचरिती नेम धर्म भ्रतारक्षुदेने तळमळे परम तयावरी क्रोधयुक्त अधम बोले काय कामिनी ते म्हणे तो माते स्नान नाही संध्या नाही पाक सिद्धी झाली की नाही या विरेहित आणि काही नाही व्यापार हे पुण्य करवेन विजयाचे देखू शकेन आता क्षणभरी निवंत बैसाना मी येते पुण्या मी येते पुराणा हुनी तव तरी निद्रा करा स्वस्त लव करी जीविता देह पोसत शेवटी मसनवटी होय प्राप्त ऐसे ज्ञान सांगत भ्रतारे बोधावे स्त्रियेसी शास्त्ररीती आहे ऐशी सांप्रत स्त्री धर्माशी नभूतो भविष्यती असो ऐशी नवे विप्रललना नुलंगी कधी पतिवचना धन्य ते पतिव्रतांगना विप्राराना संतोषे मग स्त्री ते बोले उत्तर उभयता जरा भूत शरीर चालताना ठाके गंगा तीर तरी एक विचार अवधारी संपूर्ण मासवरी करिता स्नान शरीरा अवकाश न दिशे जाण तरी त्रिरात्री व्रत संपूर्ण करू आपण उभयता ऐसे विचार करून या त्रिरात्र जाती तटाकिया एकमेकाचा हस्त धरून या जाती लवला ह्या स्नानाते उषकाली करून या स्नान सारून या तिळतर्पण स्वघरी येते परतून देते दान द्विजाते शक्तीनुसार अपूप अन्न ते कास्य पात्रे निक्षेपून घृतासहित किंचित सुवर्ण देते दानस पात्रे मग पाकसिद्धी करून स्वपक्तीशी विप्रपाचारून यथारुची करीते भोजन आनंद मना उभयतांच्या ऐसे लुटले 2 दिवस तिसरे दिनी चालिले गंगेस तव अपूर्व
वर्तले त्या समयासच अवकाशावधारा एक याम उरली रजनी उभयतांचे निज ध्यासाचे मनी म्हणून अपरात्रीचे उठवणी स्नाना लागून चालले स्नानार्थ सर्व सफारान ग्रहित वा गौतमी प्रती गमन कृत्वाय मागत्येक मार्गे कश्चित सुधा कुलह तव एकाएकी समोर पिशाच उभा राहिला थोर लंबोदर दीर्घ शरीर सुधातुर उभा ठेला मस्तकी केश विखुरले ते धुम्राकार आरक्त डोळे नखाचे गुंडाळे वळले जेव्हा आवळे चाटीत दंत विशाळ दीर्घ थोर केवळ अस्तीचा पंजर उभा ठेला नग्न दिगंबर देखून विप्र कापतसे विप्र ललला भयभीत केऊ ते उदले अरिष्ट अद्भुत पुण्यक्रियेशी विघ्न प्राप्त अकस्मात उदेले नेनो कर्माचे विंदान आम्हा पुण्य घडील कोठून स्नाना ते आजी तिसरा दिन निवारी विघ्न केशवा तव तो पिशाच वृक्षा ते आळे पिळे असे घेत नयनी देखून उभया ते धावून येत सन्निध तदष्टवा विकृती भूतम धर्म शर्मा द्विजोत्तम वाच वचनम सूक्ष्म कोशित्वह भीमदर्शन विप्रे धैर्य धरून म्हणे बोलता झाला ते चक्षणे म्हणे तू तव कोण या स्थानी आलसी कोठून सांग पा ऐकून विप्राचे उत्तर येरे घाताला नमस्कार पूर्वस्मरण झाले साचार बोले उत्तर ब्राह्मणा ते ऐक भूदेवा वाहिले तव दर्शन पावन झाले करत द्वय जोडून वाहिले विप्रा लागी ते दवा पिसाच जोडीता कर विप्र भीतीने गेला दूर कापतसे थरथर झाला स्थिर ते काळी मग तो पिसाच बोले वचन मी पावन झालो तव दर्शन पूर्वस्मरण आठवले जाणं ऐके तन भूदेवा पूर्वी मी धनवंत सावकारी सकळ वस्तूंचा रक्षणार माझे धनसे नाही पार सौख्य अपार भोगी मी दासदासी स्वग्रही गो महिषी हिल्लारे पाही पुत्र कन्या स्नुषा सर्व ही मी ते नाही भाग्या ते परिस्वप्नी ही नेने धर्मदान मग कैचे पुराण श्रवण नेने कधी हरिकीर्तन नाही दर्शन संतांचे सदा सर्वदा चित्त द्रव्यावरी विप्रभोजन नगडे तिळभरी तव पातले महामारी झालो शरीरी हातकाया यमदूती नेला मारित कुंभ पा कादी जाचनी तेथ मज भोगविले अमित तेन सांगवत माझेनी यम जाचनी अपार सांगता बोलो पाहे अंतर शब्द न फुटे बाहेर बोलता उत्तर तुम्हाशी ऐसे दुःख बहुत मज भोगविते यमदूत मग मज ढकलून देत चांडाळ येऊनित जन्मलो तिसरे जन्मी भिल्ल झालो चौर कर्म करू लागलो वाट पाडू लागलो मारू लागलो प्राणिया जीव मात्राचा करी घात पुराण काते जीवे मारित साधू संता ते द्वेषित नाही भीत पापा ते परद्वारा ते नीती नाही ऐसे पाप वर्तलो तेही तव भगेंद्रे लिंग पाही पतन झाले शरीर मग लागला क्षय रोग मृत्यू पावलो सुवेग तव यमलोकीचा संग सांगता भोग उदेला माझे पाप अति दुस्तर जाणून या यम किंकर अशी पत्र नरका घोर भोगविले फार मज लागी ऐसे 30 सहस्त्र वर्षीवरी क्लेश भोगविले शरीरी मग पिशाची योनी निर्धारी प्राप्त झाली मज लागी निवेदिला असे समस्त परितव दर्शने करून मुक्त होई नाहीसे वाटते ऐसा माझा पूर्व वृत्तांत निवेदिला असे समस्त परितव दर्शने करून मुक्त होई नाहीसे वाटते तरी ब्राह्मण हृदय कोमळ करी परोपकार आढळ जेणे निर्षय पिशाच मळ होय दयाळ महाराजा परोपकारी दुजवर्या आचरासी सद्वृत्ती सक्रिया तरी माते उपकार करून या निवारी या भयापासून ऐसे ग्लानी करून ते काळी बोलत असे करुणा मिळे विप्रद्रवला हृदय कमळे अभयवाणी बोलत म्हणितो किंचन ब्राह्मण गाठीस नाही काही धन जेणे करिता घडे धर्मदान तेही साधन नेनेमी परिमळ मास असे प्रस्तुत त्रिरात्री स्नाना ते असे जात तया माझे 2 दिवस झाले सतत उर्वरित दिन एक पै तरी आम्ही स्नान करून मागुती येता तो उरी तू स्थिर राहे आता पुढे विचार सुचेल तत्वता तुची वेता परिहारी ऐसा वधोनी प्रश्न तयाशी उभयता गेले स्नानाशी येरू बैसरा मार्गाशी केदवा येते म्हणून जळो ही दुराशा पापीन इने नाडीले समग्र जन न सोडी कवना लागून दुरत्ये जाणे आशा हे तापसी होका संन्यासी भूतात्वा पिशाचासी रंक होया रायासी आशा कवनाशी सुटेना जिने आशेचा त्याग केला तुची जाणावा मुक्त झाला येर तो जगत्रय भला सर्व ही गोविला आशेने असो तो पिशाचा आशाबद्ध मार्गलक्षी तसे सुबुद्ध येरीकडे गंगाजळी ब्रह्मवृंद स्नाने करीती अद्यमर्षणी
तारुण्या नित्यकर्म मागे परतला विप्रोक्तम तव मार्गी तो अधम वाट पाहत बैसला केदवा येईल म्हणून आशाबद्ध निजमनी मार्ग लक्षित बैसला ध्यानी जैवी कामिनी गाराते की जाता लक्षी तसे याचक अन्नार्थी लक्षी आत्मोदक पेशार्थी लक्षी गंगोदक तेवी देख पिशाच तो विपराते देखून नयनी नमस्कार घाताला धरणी म्हणे दयावंता मोक्षदानी दावी करणे आपुली पये करुणा शब्द ऐकून कानी विप्र धरवला अंत करणे मग तया ते आश्वासुनी उदक करी घेतलेसे म्हणे महापुरुषा ऐक वचन त्रिरात्री स्नानाचे जे पुण्य ते तुझ म्या केलेसे अर्पण हो धरण पै तुझे ऐसे वचन बोलूने उदक घातले ते चरणी तव नवल वर्तले ते सज्जने सवधमनी परिसावे पूर्ण दयाळू दीननाथ दासाचे उणे पडूने देखिंचित आपुले ब्रिदावळी सांभाळीत महिमा वाढवीत भक्ताचा मग स्वर्गीहून विमान उतरते झाले ते चक्षिण चतुर्भुज विष्णुगुण समान तेजस्वी परमरमणई लखलखित माझी घंटा घनघनित ऐसे विमान अकस्मात नयने देखत विप्रतो का दिव्य देही करुण पिसाचे ते विमाने वाहिले तयाते तव तो स्तुतिवाद गर्जित भावे नमित भूदेवा म्हणे करुणा करा विप्रवर्या कृपा सागरा परम उपकारिया विंचून आपली पुण्यक्रिया केला मज पापिया उद्धार धन्य ते परोपकारी जन परिकाजी वेंचिती प्राण तयावरी संतुष्ट जनार्दन न लागे आन साधन पै असो ऐसा पिसाचे उद्धारीला 3 जन्माते मुक्त झाला 3 स्नानाने पुण्यगळा तत्काळ पावला मोक्षाते ऐसा प्रत्यय देखून मनी पुन्हा नेम धरीला ब्राह्मणी उभयता गेले उद्धरुनी ते वैकुंठ भुवने वास्तव्य हे महात्म्य स्नानाचे रांगेतले 3 दिवसांचे अगणित पुण्य 1 मासाचे महिमान स्नानाचे आगळे ऐसा कथा भाग समग्र लक्ष्मी ते वदे शारंगधर त्याची प्राकृत भाषे सविस्तर केला उद्धार श्रुती यांचा म्हणून भावार्थ धरून व्रत आचरावे सज्जने अमान्य न माना कोणी व्यासवाणी सत्य हे नित व संतांचा पायिक चातुर्य कळानसे ठाऊक परी तेथे वदविता एक रघुनायक दाशरथी श्रुतियांचे अंतरी तोची व्यापक सर्वांतरी म्हणून प्रार्थनेची वैखरी कुंठित निर्धारी झालीसे इति श्री अधिक महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मरो हरसूत विरचित उत्तम दशवाध्याय गोढा।